तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला घेऊन आले आहे पायातलं एक आता नवीन असं ट्रेंडिंग मध्ये जे घालतात ना एकाच पायामध्ये पैंजण नाजूक असं, तर मग मी तुम्हाला ते दाखवणार आहे कसं बनवायचं ते. तर मी तुम्हाला आज दाखवते. मी ही तार घेतलेली आहे फिक्सिंग वायर, जी ही 0.3 ची ही फिक्सिंग वायर घेतलेली आहे. आपल्या पायाचं जे माप असतं ना, पैंजणचं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं घट्ट की लूज की तेवढी ही तार त्या साईजची थोडीशी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर ना आपण एक लोटस घेतलेला आहे. माझ्या मुलीला लोटसचं डिझाईन पाहिजे होती, त्याच्यामुळे मग मी लोटस घेतलेला आहे. त्यानंतर ना मी हे ग्रीन घेतलेले आहेत, ग्रीन थोडेसे, कारण काय ह्यामध्ये लोटसमध्ये जे आहेत हे तर थोडंसं असं पिंकिश आणि रेडमध्ये कलर असल्यामुळे मी थोडंसं ग्रीनमध्ये बाजूला मनी टाकत म्हणून मी हे घेतलेले आहेत. आणि हे जे आहे ते आपल्याला 0 साईज गोल्डन मनी येथे हे आपल्याला थोडेसे लॉक करायला वगैरे लागणार आहे. तर मी तुम्हाला शिकवणार आहे की ह्याचा अजून काय फायदा होतो ते तुम्ही बघू शकता. चला तर आपण सुरू करूयात. हे आपले कटर्स, हे ह्याच्याशिवाय तर आपलं कुठलं काम होणारच नाही. चला सुरुवात करायची आपण. चला करूयात. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये एक मनी टाकून घ्यायचा आहे, लॉक करून घ्यायचा आहे. हा मनी छोटासा. त्यानंतर ना हा इथं मधोमध आणायचा आहे, बघू शकता तुम्ही. आणि नंतर ना आता ह्याला आपण नीट बघा. ह्याला नंतर ना हे जे आहे ना ह्याच्या सेंटरला पण ना इथं हातमध्ये आणून दाबायचं आहे, म्हणजे तो तिथं लॉक होऊन जाईल. बघू शकता तुम्ही. मी याला लॉक केलेलं आहे, आता हलत नाहीये. आता आपण हे टाकूयात लोटस. छान असं मधूनच टाकायचं आहे. लोटस टाकलेला आहे आपण आता. मधून नाही तर थोडंसं अजून फर्स्ट वाल्या ह्याच्यातून पण टाकू शकता. बघू शकता हे कसं दिसतं. आता लॉक झालंय. हा मनी जो टाकला त्याच्यामुळे आपला हा लॉक झाला. आता हे आपलं जो आहे लोटस तो म्हणजे इकडे तिकडे जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आपण अजून परत एकदा लोटसला लॉक करण्यासाठी परत एकदा 0 साईजचा मनी घ्यायचा आहे. परत सेम प्रोसिजर करायची आहे. हा इकडे आणायचा आहे, आतमध्ये लॉक करायचं आहे. बघू शकता लॉक झालेलं आहे आपलं, हालत नाहीये का काही होत नाहीये. त्यानंतर ना सेम आपल्याला हा जो आहे हा घ्यायचा आहे. बघू शकता. तुम्हाला जर मोठी साईज हवी तर मोठी पण घेऊ शकता, छोटी हवी तर छोटा पण घेऊ शकता. तुम्हाला ग्रीन छान वाटला. ग्रीन आपल्याकडे अजून पण छोटी साईज आहे, ती हवी असेल तर छोटी पण टाकू शकता, पण छोटी खूपच लहान होऊ शकते. पण हरकत नाही, आपण जरा नाजूकच घेऊयात. मला तरी असं वाटतं जरा खूपच मोठा वाटतोय पायामध्ये घालायचं म्हटलं की छोटा घेऊयात. त्यानंतर ना एक आपण गोल्डन टाकूयात सेम. परत एक ग्रीन टाकूयात. त्यानंतर ना परत एक गोल्डन टाकूयात आणि लॉक करून घेऊयात. हे मी फर्स्ट टाइमच बनवते, मी बघितलं होतं. तुम्ही पण बनवू शकता. खूप इझी आहे, खूप काय हे नाही आहे. फक्त तुमच्याकडे ह्या गोष्टी असायला पाहिजे. जेवढं अंतर पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता. बघू शकता. आता हे इथंच राहील असं. त्यानंतर अजून मला इकडे टाकायचे 3.
अजून आता इकडे टाकून घेऊयात. असं तुम्ही नंतर रेड पण टाकू शकता. इकडं मागे अजून पाहिजे नसेल तर ग्रीन 0 साईज, गोल्डन एक मनी, परत एक ग्रीन येणार आहे. नंतर परत 0 साईज, एक गोल्डन मनी लॉक करण्यासाठी. आता हा आपल्याला इकडे लॉक करायचा आहे. बघू शकता हे आपण गळ्यामध्ये घालण्यासाठी पण खूप सुंदर दिसतं, की असं नाही की तुम्ही पायामध्येच वेअर करू शकता, गळ्यामध्ये पण खूप छान दिसेल. बघू शकता हातावर किती सुंदर दिसतंय. अजून एक जर तुम्हाला ऍड करायचं तर तुम्ही करू शकता. अजून काय टाकायचं असेल तर त्यानंतर तुम्ही इकडे मोती पण ऍड करू शकता, नाहीतर रेड मध्ये पण ऍड करू शकता. हे तुमच्यावर आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडासा रेड पण टाकते. बघूयात कसं वाटतंय ते. इकडे एक रेड टाकलेला आहे मी, आणि अजून एक आता एकदा लॉक करते. लॉक करून घेऊया ह्या रेडला. ठीक आहे. आता परत आपण इकडे अजून एक रेड टाकू, म्हणजे जरा छान वाटेल कॉम्बिनेशन थोडस. लॉक करूयात हा. लॉक केलेला आहे. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय पैंजण आपण जे बनवलेलं आहे ते लोटसचं. हे असं तुम्ही वेअर करू शकता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.